नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहत अॅनालायझर. ही मळमळ का होतेय असा प्रश्न मला पडतोय. मळमळ कोणाची असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. आजकाल काही पत्रकारांना आदित्य ठाकरे प्रेमाचा खूपच उमाळा आलाय. खूपच म्हणजे आदित्य महाराष्ट्राचे जगनमोहन ठरतील, ते महाराष्ट्र खंगाळून काढतील, अक्षरशः उलथापालथा करून टाकतील आणि आपल्याला पुन्हा प्रस्थापित करतील. शिवसेना पुन्हा एकदा नव्या जोमाने येईल, आदित्यमध्ये ती क्षमता आहे, असं काही बोलतात. दुसरं, काही पत्रकारांना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधाची उबळ आली आहे. दुसरी घटना आहे म्हणजे पहिली आदित्य प्रेमाचा उमाळा, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधाची उबळ आलेली आहे. आणि तिसरं दिसते म्हणजे फडणवीसांना काय शक्ती नाही आहे, ते काहीच नाही आहे, दिल्लीत त्यांचं काही चालत नाही, केंद्राला नेतृत्वाला ते आवडत नाही. तर हे एक नवीन अजून थिअरी करणं चाललंय. तिसऱ्या काही एक कॅटेगरी आहे ती म्हणजे भाजपमध्ये काडी टाकून आपसात भांडण लागेल याची खाज काही जणांना सुटली आहे. उमाळा, उबळ आणि खाज अशा 3 कॅटेगरीचे पत्रकार महाराष्ट्रामध्ये वाढलेले आहेत. सगळे माझ्या कॅटेगरीत एका अर्थाने येतात. एका अर्थाने म्हणजे उबळ, उमाळा आणि खाज या अर्थाने म्हणत नाहीये मी. माझ्यासारख्याचं काय झालंय, आमच्या गेल्यात नोकऱ्या. आता कोणी नोकरी देत नाही, कोणी ठेवत नाही, अशी स्थिती आहे. मी तर तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. बरं झालं या विषयात विषय काढून टाकून सांगितलेलं मोकळं असतं. 2014ला भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आणि केंद्रात येईपर्यंत माझी पत्रकारिता आणि माझी नोकरी उत्तम चालू होती. ज्या दिवशी केंद्रात भाजपचं सरकार आलं आणि ज्या दिवशी महाराष्ट्रात आलं त्या दिवशी आता माझ्यासारख्या संपादकाची गरज उरलेली नव्हती दैनिकांना, म्हणून त्या दिवशीपासून माझ्या बेरोजगारीला सुरुवात झाली. 15ला माझी चांगली चालू असलेली पहिली नोकरी सोडावी लागली. नंतर मग मला मिळत गेल्या, सोडाव्या लागत गेल्या. म्हणजे भाजपचं सरकार आल्यापासून मी बेरोजगार आहे हे लक्षात घ्या. म्हणून उगाच मी भाजपच्या बाजूने असा तर्क काढायचं कोणी काही कारण नाही. तर अशा नोकरी गेलेल्या अनेक पत्रकारांना आता बेरोजगारीची वाट जवळ आलेली आहे. कोणी घेत नाही आणि कोणी घेत नाही याची सल इतकी मनात आहे की ते हे सगळं बडबडून बोलत असतात दुसऱ्याच्या चॅनलवरती. आता बघा, आदित्य प्रेमाचा उमाळा आलेल्या पत्रकारांच्या मध्ये निखिल बागळे एक आहेत. त्यांच्याविषयी फार बोलू नये, कारणे नाही बोलायचं. तत्सम कॅटेगरीची मंडळी बोलतात. मला आश्चर्य याचं वाटतं की यातल्या बहुतांश जणांना शिवसेनेनी त्यांच्या स्टाईलनं महाप्रसाद दिलेला आहे. म्हणजे यांची कार्यालय फोडलीत, वर्तमानपत्राची कार्यालय फोडलीत, टीव्हीच्या कार्यालयात जाऊन मारलेलं आहे. अशा बहुतांश पत्रकारांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या असंतोषाला ते बळी पडलेले आहेत. आणि तरीही त्यांना शिवसेनेचा उमाळा येतोय. याचं कारण काय असावं याचा मला प्रश्न पडलाय. काही जणांना देवेंद्र फडणवीसांचा खूप राग येऊ लागलाय. खूप राग नाही, नुसता महाराष्ट्रात त्यांची ताकद नाही, दिल्लीत कोणी विचारत नाही, यांच्यानंतर यांना करणार आहेत, यांना असं करतात, या स्वरूपाच्या चर्चा जाहीरपणे यूट्यूबवर, फेसबुकवर अनालिसिस करणाऱ्या व्हिडिओच्या मधून केला जातोय. याचंही कारण काय असावं हा प्रश्न मला पडतो. तर काहींना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमध्ये लावून द्यायचं आहे. चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, अन्य गट, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, असं भांडण लावून द्यायचं आहे. आणि हे काडी टाकण्याची खाज अनेकांच्या मध्ये आलेली आहे. ही खाज का बरं आहे त्याचाही विचार केला पाहिजे. आणि हे असं का होतंय हा प्रश्न माझ्या मनात पडतो. एक तर मुळात हे सगळे पत्रकार स्वतःला लिबरल, समाजवादी, पुरोगामी, त्याला लोक पुरोगामी म्हणतात, लिबरलला आमच्याकडे लिब्रांडू म्हणतात. आता या लिब्रांडू पत्रकारांच्याकडून या सगळ्या गोष्टी का पुढे येत आहेत या प्रश्नाचं उत्तर मी शोधायचा प्रयत्न केला. पहिलं उत्तर मला मिळालं, भारतीय जनता पक्षाचे नेते यांना भाव देत नाहीत. म्हणजे कुठतरी कमिटीवर नियुक्त केलंय, कुठतरी अभ्यास गटावर नियुक्त केलंय, तगडा आर्थिक लाभ मिळवून दिलाय, 1-2 फ्लॅट दिलेत, कुणाला विधान परिषदेवर घेतो म्हणलेत, कुणाला राज्यसभेवर घेतो म्हणालेत. हे असलं काही होत असेल तर ते भाजपला चांगलं म्हणू शकतात. बरं, मला एक सांगा, शिवसेना वगळता काँग्रेसनी एक केतकर सोडले तर कोणाकोणाला राज्यसभेवर घेतले? कुबेरांना घेतलं, खांडेकरांना घेतलं. मधुकर भावे तर आपटून बसले, अजून त्यांचा नंबर कुठे लागला नाही.
आता नंबर लागायच्या स्थितीला आले, पण राज्यसभेवर आणि विधान परिषदेवर मात्र मधुकर बावेंचा नंबर लागला नाही. म्हणजे या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर बहुतेकांना पत्रकारांना संधी मिळालेली नाहीये, पण उगाच मिळेल अशी अपेक्षा असते. कुठल्या तरी समितीवर नेमतात, राज्याच्या समितीवर नेमतात, सरकारचे पाहुणे करतात वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी. मी आर्थिक लाभ असं म्हणणार नाही, पण हे असतं. आणि यांची विचारधारा मुळातच धर्मनिरपेक्ष, समाजवादी, साम्यवादी अशा स्वरूपाची आहे. आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा ती नाही आहे. त्यामुळं या सगळ्या पत्रकारांना भाजप सन्मानाचं स्थान देईल, भाव देईल अशी शक्यताच कमी आहे. त्यामुळे भाजप यांना भाव देत नाही, कारण भाजपला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे सतत ठोकत आलेले आहे. म्हणून भाजप भाव देत नाही म्हणून शरद पवारांच्या जवळ जाऊन त्यांच्याकडे राहून त्यांच्या बाजूने हे सगळं बोलणं चालू आहे. बरं, आता यांची मानसिक स्थिती अशी आहे की शरद पवार काहीतरी करतील असं वाटावं, तर शरद पवारांच्या मध्ये ती क्षमता राहिलेली नाही आहे. कारण शरद पवारही आता 80च्या पुढे 90कडे झुकू लागलेले आहेत. अशा वेळेला शरद पवार काही राजकीय चमत्कार घडवून आणू शकतील याच्यात असमर्थ आहेत. मग शरद पवारांचं गुणगान गात गात त्यांना फेवरेबल ठरू शकेल असा कोणीतरी नेता समोर आणणं आवश्यक आहे. म्हणून यांच्याकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक करणं चालू आहे, बाकी काही नाही. आदित्य ठाकरेचं जे कौतुक करण्याचे सगळे विषय आहेत ते यासाठीच आहेत. आणि त्यामुळे आदित्य यशस्वी होईल, जगनमोहन होईल. अहो, जगनमोहन वर्षानुवर्ष राबला सत्ता मिळवण्यासाठी. वडिलांच्या मृत्यूनंतर काँग्रेसनं जगनमोहन यांना नाकारलं आणि त्यानंतर सतत जेलमध्ये जात संघर्ष करत जगनमोहन राबत गेले, म्हणून ते जगनमोहन झाले. मुंबईवरून बांद्र्यातून निघाले, वरळीत पोहोचले, वरळीतून निघाले, बांद्र्यात पोहोचले, आणि वरळीतून निघाले नाशिकला आले, नाशिकहून निघाले औरंगाबादला पोहोचले. एवढ्या 200-300 किलोमीटरच्या यात्रेवर कुणी जगनमोहन होत नसतं. त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. 2000च्या सभागृहातल्या सभांनी कुणी लोकनेता होत नसतं, अथवा अरुंद गल्लीत, गावाच्या बसस्थानकाजवळच्या अरुंद गल्लीत प्रचंड लोक जमवले म्हणजे सत्ता स्थापन करता येते असं नाही. अरुंद गल्लीत लोक कमी बसतात, दिसतात जास्त पण बसतात कमी, हे लक्षात घ्या. इन्स्टावीरांना आपल्या सोबत बाळगून नेता होता येत नसतं, हे या पत्रकारांच्या लक्षातच येत नाही. यांचं खरंच दुखणं हे आहे की ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा त्यांची शक्ती आता उरलेली नाही आहे. म्हणून कोणाला तरी पुढे करायचं, म्हणून आदित्यला पुढे करणं चाललंय आणि देवेंद्र फडणवीसांच्या विषयामध्ये वाद वाढवणं चाललेलं आहे, अफवा पसरवणं चाललेलं आहे. याच्या पलीकडं फारशा काही गोष्टी नाही आहेत. त्यामुळे या लिब्रांडू पत्रकारांनी जे जे काही मत मांडलंय त्याच्यात फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही आहे. हे रुदन आहे, विधवा विलाप आहे, याच्या पलीकडे दुसरं काही माझ्यासाठी शब्द मला सापडत नाहीये. धन्यवाद.